आऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज जे टॉपिक मी लिखून आला ज्या टॉपिकवर मी बात करणार आहे ते टॉपिक आहे जिन्नात। हाँ, तो जिन्नात या टॉपिकवर मी आज बात करणार आहे, बयान करणार आहे, जानकारी देणार आहे। तर माझी गुजारिश है कि वीडियो तर पूरा देख जाना, पूरा ऐक जा। आपणासाठी ज़रूरी भी है कि जिन्नातच्या बारा म्हणजे सही सही जानकारी हासिल करवा जा। कारण की घरी जसं लोक होते की त्यांना जिन्नातच्या बारा म्हणजे काही तशी मालूमात आहे नाही। जन मालूमात भी है तर घरी लोकांना चुकीची मालूमात गलत जानकारी है। त्याकरना विचार होला की जिन्नात ह्या टॉपिकवर भी मी व्हिडिओ बनाव आणि यावर बयान करू। तर जिन्नात काय आहे? जिन्नातचा अर्थ दिखाई न देणारा। जिनचा मतलब होतो की ज्याला आपण देखू नाही शकतो। तर यावरून पता चलतो की जिन एक अशी मखलूक आहे की आपण देखू नाही शकतो, पण आपण जिनताल देखू नाही शकतोय, जिन्नातान देखू नाही शकतोय, पण जिन्नात आपण देखू शकतो। ती तर जिन्नात भी एक मखलूक है जो इनकार करतो की मी नाही मानत की जिन्नात होती, जिन्नात काय मखलूक नाही असंच बताती, तो माणूस काफिर है, तो माणूस मुसलमान नाही, इस्लाम मजर खारिज है। कबरा की जिन्नातचा वजूद है हे कुरान पाक म्हणजे जिन्नातचा जिक्र है। एक नाही कुरान पाक म्हणजे गहरे जैसे आयत करीमा थी कि त्या आयतीन म्हणजे जिन्नातचा जिक्र होला, बल्कि आयत एक पूरी सूरत जिन्नातची नावावर नाजिल होली आहे, त्याला सूरे जिन म्हणतात ती। तर जिन्नात हे काहकन बनलं ते, कसं बनलं ते? तर अल्लाह तबारक व ताला कुरान पाक म्हणजे इरशाद फरमातो, सूरे रहमानची आयत है, वख़लक़ल जान्न मिन मारिज मिन नार, और हमने जिन्नात को आग की लपेट से पैदा किया। तो जिन्नात जे होती है आगीपासून बनलं ती। जिन्नातचा बाप कोण? जसा की माणसांचा बाप, आपला बाप हजरत आदम अलैहिस्सलाम होते। तर जिन्नातांचा बाप कोण? तर जिन्नातांचा बाप इब्लिस शैतान है। हाँ, तो पहला जिन न त्याची पैदावार आहे। तर पहिला जिन्नातांचा बाप इब्लिस शैतान है, तो भी एक जिन है। जैसा कि वाक़िया सब अंतल गरी लोग अंतल मुझे मालूम भी कि अल्लाह तबारक ताला ने हज़रत आदम अलैहिस्सलाम यांतल जब बनावला तो फरिश्तांतल हुक्म दिला कि हज़रत आदम अलैहिस्सलाम यांतल सजदा करा। तो सारा फरिश्ता सजदा मध्ये चाललं गेलं, पण इब्लिसनं सजदा नाही केला। जेव्हा त्याला विचारला की तूने सजदा का बना करला, तो घमंड म्हणजे रिकन सांगायला लागला की मी तर आगीचा बनला, म्हणजे तो जीन होता ना, मी तर आगीचा बनला नाही तर मातीचा बनला, तर मला शोभा नाही देत की मी आदम ताल सजदा करू। जेव्हा त्यानं अल्लाह तबारक व तालाची नाफरमानी केली, अल्लाह तालाचा हुक्म नाही ऐकला, तर अल्लाह तबारक व तालानं त्याला शैतान करार दिला, त्यावर लानत फरमावली, लानत केली, न तो जहन्नमी आहे। जिन्नात हे कसं दिखतं ते, हे कसं राहतं ते, यांची शक्ल सूरत कशी राहतं? तर जिन्नात जे होती यांची शक्ल सूरत कशी राहतं काय नाही, तर ही प्रश्न असा है जसा की मी कधी प्रश्न कोणाला विचारला की प्राणी कसं राहतं ते, म्हणजे ज्या मुख्य जनावरात की प्राणी कसं राहतं ते, प्राण्यांची शक्ल कशी राहतं, तर तुम्ही सांगता की का हजरत का एक प्राणी है? आता प्राण्यांमध्ये आता गरज जाते ती, वाघ भी प्राणी है, बैल भी है प्राणी, बकरी भी प्राणी है, हरणी भी प्राणी है, घोडा भी प्राणी है, वांदूर भी प्राणी है। तर मग यांच्या हे जे प्राणी आहेत तर यांच्या सब अलग अलग अंग, वाघ अलग दिखतो, वांदूर अलग दिखतो, घोडा अलग दिखतो। तर तसंच जिन्नात होती। जिन्नात भी सब जिन्नात एकसारखं नाही। कोणी कोणी जिन्नात गैरा मोठा, त्याच्या कद म्हणजे हाईट मोठी आहे, कोणाची हाईट लहानी आहे, हाईट
कोणाच्या आंग अलग, कोणाची मुंडी अलग, कोणाचे डव अलग ती, कोणाचे कान अलग ती, कोणाचे हात अलग ती, कोणाचे पाय अलग ती. तसं कलर बी यांचे अलग अलग ती. लाल कलर, उज्जा कलर, काया कलर, भूरा कलर. कोणाकोणाची शक्ल एकदम भयानक, कैरी खतरनाक. तर कोणी कोणी जिन एकदम खूबसूरत भी येते, सुंदर भी येते, की अगर कोणी इंसान त्याची खूबसूरती देखले तर खूबसूरतीचा अर्थ भुली जाय. आता जिन्नात तर आपण देखू नाही शकते, मग या बाता आल्याकडून की जिन्नात कसं दिखतं ते. तर बेशक आपली डवानीतली ताकद नाही की आपण जिन्नात तर आपण देखू शकतं. बाकी अल्लाह तबारक व तालाचे जे नबी ती, अंबिये कराम ज्यान म्हणतात ती, आणि अवलिये कराम जे अल्लाहचे वली ती, त्यांपाशी पावर राहतो की ते जिन्नात तालबी त्यांची असल शक्ल म्हणजे देखू शकतं ती. गैरत जिन्नात नबीची बारगाम जरबी आलं ती, गैरत जिन्नात अवलिया कराम त्यांना मुलाकात बी केली आहे. आता जिन्नात यांची उमर कितली राहतं, तर जसं की माणसांची उमर राहतं 70, 80, 90, जास्तीत जास्त 100 वर्ष. तर जिन्नातची जे उमर राहतं हजारो साल राहतं, 3000, 4000, 5000. एक वाक्य है की हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बारगामजार एक बुड्ढा आला, काडी टेकावता आला तो. मग त्यानं सलाम अर्ज करला, हुजूरनं सलामचा जवाब दिला. मग हुजूरनं त्याला विचारला की ती आवाज मला जिन्नात सारखी लागाली, ती आवाज तर जिन्नात सारखी. त्यानं म्हणला की बेशक हुजूर मी जिन्नात जान, बेशक मी जिन्नात आन न माझी नाव ह ते हामा ह, माई बाचा नाव हिम ह, अन माई बाबाचं नाव लाकीस ह, न माई बाबाची बाचा नाव इबलिस ह. मग हुजूरनं सांगला, त्याला म्हणला की ती बाबाची बाचा नाव इबलिस, तर मग तू तर इबलिसच्या पंतू होला. आपण म्हणजे नातू चाल्यो, तो पंतू होला. त्यानं सांगला की हां मी इबलिसच्या पंतू हा, पण मी मुसलमान हा. त्यानं काय सांगला, पण मी मुसलमान हा. मी हजरत नूह अलैहिस्सलामच्या हातावर तोबा करली आणि इमान आणला. तेव्हा त्याला विचारला की ती उमर कितली आहे, तर त्यानं सांगला उमर माही जेव्हा हजरत आदम अलैहिस्सलाम धरतीवर आलं होतं, दुनियामध्ये आलं होतं, जमीनवर आलं होतं, तेव्हा त्यांच्या 2 लेकरं होत्या, जवान पोरे, हजरत हाबिल आणि काबिल होता. तर काबिलनं हजरत हाबिलच्या कत्ल कर दियल. तर ही जेव्हा वाकिया होला होता तेव्हा मी लेकरू होता, पण मी अवल समजू बात्ताल समजू बोलू दौडत फिरू. तर तेव्हा मा बचपना होता म्हणजे तेव्हा. तर आता तो बुड्ढा हा, तर यावून पता चालतो की त्याची उमर किती आणि जिन्नतांची उमर किती राहतं. सबाहून मोठी उमर हे इबलिसची आहे, त्यांची उमर गहिरी राहतं. आता हे काय खातं ती, काय यांची खुराक काय आहे, तर हे अलग अलग यांचे खाणं राहतात. जे गंदा जिन राहतो तो गंदगी बी खातो, अवल जिन पाक चीजा खाते ती. हदीस म्हणजे आला की हे कोयला म्हणजे कोयसा आणि हड्डी बी खातात. कसा की म्हणजे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला की कोयसा कन आणि हड्डी कन इस्तिंजा ना करत जा आणि शर्मगा नाही पुसत जा, काबरा की हे जिन्नातांची खुराक. आता जिन्नात तर पैदा काबरे करला, कब्रेहान बनवला. तर कुरान पाक म्हणजे अल्लाह तबारक ताला इरशाद फरमातो, वमा खलक़तुल जिन्ना व इंसा इल्ला लियअबुदून, और हमने जिन और इंसानों को अपनी इबादत के लिए पैदा किया. तर पता चला की जिन्नात बी अल्लाह तबारक तालानं आपली इबादतसाठी पैदा करला. पण जसं की आता माणसांमध्ये बी लोकांमध्ये बी गैर गुमराह होई गेलं, काफिर होई गेलं. आता कोणी यहुदी, कोणी ईसाई, हिंदू ती, शीख ती, ईसाई ती, नगर फिरका बी ती, वहाबी ती, देवबंदी ती, सुन्नी ती. तर हे जे मामला जिन्नातांमध्ये अरबी ती, जिन्नात म्हणजे अरबी यहुदी हती, शीख हती, ईसाई हती, हिंदू होती, मुसलमान हती, वहाबी ती, देवबंदी ती, शिया हती, सुन्नी हती, त्यामध्ये अरबी मामला होती. कारण की ते बी दुनियामध्ये राहतात ती आणि ते बी आपला तरीका देखतात ती. आता कोणी अव्वल हजरत त्यांच्या बयान ऐकला तर त्यांसारखा होई गेला आणि त्यांची तरीकावर अंमल करायला गेला, म्हणजे सुधरी गेला तो जिन. आता हेच म्हणजे की हामा जिन होता, त्यानंच सांगला की मी पहिले बदमाश होता, पण माझी मुलाकात हजरत नूह अलैहिस्सलाम कन होली आणि मी त्यांवर इमान आणला. तर जसं जसे ज्याकडं ज्यांच्या म्हणजे जाना होतो त्यांची मुलाकात होतं, तर तसं ते बी बन जातं ते. आता कोणाच्या भाषण ऐकलेला तो माणूस अलगच होता, तो अलग धर्माचा होता, त्याच्या भाषण ऐकलेला, मग तसं बनी गेलं.
तर एक जी जमात होती, एक टोली होती जी जिन्नातांची, ते हुजूरची बारगामध्ये राहिली. हुजूरची बारगामध्ये रिकन सांगायला लागलं की हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमनं तुम्हावर ईमान आणला. कारण की हमनं तुमची कुराणची तिलावत ऐकली, हमनं कुराण ऐकला आणि हमन ती कुराण ऐकिकन आमची कबिलाकडे गेलं होतं. आमची कबिलावाल्यानंतर हमनं सांगला की हमन एक सच्चा कलाम ऐकिकन आलं. बेशक ती कलाम कोणी इन्सानच्या नाही, बेशक ती कलाम अल्लाह तबारक व तालाच्या आहे. त्यामुळे दुसऱ्यांतर बी इस्लामची दावत दिली ना तर तुम्हाला हमन आला हन मुलाकात करवालता. तर गरज म्हणजे जी नती जे मुसलमान बनलं ती अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह. आता की बो जिन्नात यांची ताकद कितली राहतं, हे कितलं ताकदवर राहतं ते. तर जिन्नातांची ताकद ची 12,000 असा जे कुराणी पाक म्हणजे की एक मफहूम म्हणजे बयान करायला आम्ही की जेव्हा हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जे एक बादशाह बी होता, नबी बी, हजरत सुलेमान अलैहिस्सलामच्या दरबार लागला होता आणि त्यानं पता चालला की मलिका बिल्किस याली. तर मग हजरत सुलेमाननं सांगला त्यांची दरबार म्हणजे जिन्नात बी होतं आणि माणसा बी होत्या, इन्सान बी होतं. तर त्यानं दरबार म्हणजे सांगला की मलिका बिल्किसच्या तख्त पाहिजे. आता ती तख्त किती दूर होता, तख्त इतली दूर होता की येवा जवाल 2 महिने लागसे. कद्या कोणी तेज रफ्तारच्या घोडा लिखन तडलोक जाई नाही तर त्याला 2 महिने लग जासे. इतली दूर ती तख्त होता ना. ती तख्त असं नाही की वो माचीसची डब्बी आगपेटी की खिसात टाकला नाही गेला. ती तख्त एवढा होता की 60 गज चौडा न 80 गज लंबा, इतला मोठा ती तख्त होता. आता एवा जवाल 2 महिने इतला मोठा तख्त. मग हजरत सुलेमान अलैहिस्सलामने पण काय सांगला की ही तख्त लवकरात लवकर कोण आणि कंदी खाडी. आता दरबार म्हणजे माणसा बी ती, इन्सान बी ती आणि जिन बी ती. मग जिन उठला, कोण सांगला की मी कालदिन लोक आणतो, कोण सांगला मी शामतन लोक आणतो, कोण सांगला दुपारन लोक आणतो. एक ताकदवर मोठा जिन उठला, म्हणला की हुजूर मी हे महफिल बरखास्त व्हायचे पहिले मान टाकतो की महफिल खतम ना व्हाल ना मी आण टाके. हजरत सुलेमान अलैहिस्सलामने म्हणला की नाही, मला याची बी पहिलं पाहिजे. जेव्हा असं म्हणलं हजरत सुलेमान अलैहिस्सलामने की मला याची बी पहिलं पाहिजे, तेव्हा जिन्नात एक दुसऱ्याच्या तोंड देखायला लागलं की बाप इतलं मोठं ताकदवर जिन्नती, आता याची बी पहिलं पाहिजे. जेव्हा जिन्नात एकमेकाच्या तोंड देखायला लागलं, त्यात दरबार म्हणजे एक नेक इन्सान, एक नेक माणूस, एक अल्लाहच्या वली होता. मग तो उठला, त्यांचे नाव हजरत आसिफ बिन बरखिया रज़ियल्लाहु ताला. ते उठलं पण सांगला की हुजूर मी आणतो. हजरत सुलेमान अलैहिस्सलामने विचारला की तुल कितला टाइम लागेल. तर त्यानं सांगला की मी बस तुमच्या डवाना लगवाल म्हणजे पलक झपकवाची पहिलं मान टाकेन मी, पलक झपकाची पहिलं ना. बस ते गेलं ना आलं ना तख्त आणि कंधर दिला. सुबहानल्लाह. त्या याहून पता चालतो, हे बी माहीत पडतो की जिन्नातांपाशी कशी ताकद ना. हे बी पता चालतो की जर माणूस नेक ज्यानं अल्लाह ताला तर राजी करला, जो नमाजी है, जो गुन्ह्यांपासून वाचतो, तर त्याची त्यापाशी अशी ताकद येई जातं, अशी ताकद की जिन्नातची बी ताकद कुठे ना लगत है ना. जिन्नातची ताकद बी कुठे ना लगत. तर आपण बी अल्लाह ताला तर राजी करायला पाहिजे. ज्या बाता अल्लाह ताला तर नाराज करते त्या बातांपासून दूर राहायला पाहिजे, गुन्ह्यांपासून दूर राहायला पाहिजे, नेकी करायला पाहिजे, 5 टाईमची नमाज पडायला पाहिजे. अगर असं आपण करून तर बेशक आपण अल्लाह ताला तर राजी करून आपण बी पॉवरफुल बनू. जसा माणूस व्यायाम काढतो तर ताकदवर बनतो, बॉडी बनते त्याची, तसाच नमाज, रोजा, इबादत, तिलावत, हे नेकी, गुन्ह्यांपासून वाचना, हे माणसाला ताकदवर बनवते. ती म्हणजे रूहानी ताकद भेटते. तर जर असा कोणी माणूस तो तो काल जिन्नात भी आहे, तो ताकदवर आहे ना. जिन्नातची ताकद अलग. दुसरी बात है की माणसापाशी अक्कल भी है, अक्ल सलीम दिली है. इतली अशी अक्ल सलीम है की तशी जिन्नात पाशी बी आहे ना. आता म्हैस अन बैल आता माणसांची जास्त ताकदवर होती ना. म्हैस तर माणसांना घरी ताकद, पण इतली ताकद राहिकन बी बैलाला बी इतली ताकद राहिकन बी माणूस कमजोर. बैलाहून माणूस कमजोर, बाकी अक्कल कन त्या ताकदवर बैलापासून बी काम लिहायला, म्हणजे ताकदवर त्याला बी गुलाम बनाय टाकला. का बरा अक्कल कन एक अक्कलची बात.
तशी माणसापाशी अक्ल सलीम बी आहे की जर माणसापाशी अक्ल सलीम आहे त्याला अक्कल तो सुरती याद कर, दुआ याद कर. जसं की बो आता जिन्नातांपासून वाचवाचा तर दुआ याद कर, सुरती याद कर. आता का जिन्नात हे माणसाला परेशान बी करू शकतं ती, तर हो हे परेशान बी करू शकतं ते. शरारती जे जिन राहते, बदमाश जिन, जे नापाक जिन म्हणतात ना आपण, हे नापाक जिन माणसाला तर परेशान बी करतात ते. जसा की हजूर गौसे आझम रजी अल्लाह ताला अन्हु यांचा एक वाकिया हा की यांची बारगामजार यांच्या एक मुरीद आला म्हणाला की हुजूर माझी एक लेक, जवान लेक हा 17-18 वर्षांची, तर ते छतवर गेली होती, पण हुजूर छतवर गेली आणि मग वापसच नाही आली. तर हुजूर माझी लेक कुठे आहे? हुजूर गौसे आझम म्हणला की ती लेखता जिन्नात उठायकन लिखून गेला, जिन्नात लिखून गेला. तर ते म्हणायला लागले की हुजूर मग काय करा, हुजूर माझी लेख तर बचाडा. तो हुजूर गौसे आझम सांगला की ठीक आहे, एक काम कर, ह्या ठिकाणी जाय, राथीन जाजो, त्या ठिकाणी जाजो, आणि त्या ठिकाणी जायकन माई नावचा एक गोल घेरा बनावजो, न त्या गोल घेरा म्हणजे तू राहजो. ते त्या गोल घेरा म्हणजे तू राहजो, न ते गोल घेराची बाहेर नको जाजो. मग तडी जिन्नात दिसेन, जिन्नातच्या काफिला येसेन, तर तो भियाजो नाही. मग त्यांच्या जेव्हा सरदार येईन, त्यांच्या सरदार येईन, तेव्हा तो सरदार तो विचारेन, मग तेव्हाच तू सांगजो काय बात की भो माई लेक चल्ली गेली हाय नाही. चालेल ठीक आहे. मग जेव्हा तो माणूस गेला त्या ठिकाणावर, त्यानं गोल दायरा, गौसे आझमच्या नावाचा गोल दायरा बनवला, न त्या गोल दायरा म्हणजे ई गेला. आता तसाच मग जेव्हा रात व्हायला लागली, मग अर्धी रात होली, जिन्नात काफिला आलं, अजीब व गरीब शकलं, अजीब व गरीब शकलं. आता गौसे आझमचे करमकन तो देखवायला लग गेला. हुजूर गौसे आझमचा मुरीद होता, सुबहान अल्लाह, तो खाय ना देखा. तो जिन्नातांचा देखवायला लागला, तो अजीब व गरीब शकलं, पण तो भियाला नाही. तो का की तो गौसे आझमचा मुरीद होता, सुबहान अल्लाह, तो काय भियाय. तो त्या गोल दायरामध्ये होता. न जिन्नात देखायला की नाही हे गोल दायरा जरा खतरनाक आहे. तर जिन्नात म्हणजे पावर ना होती की त्यापाशी त्याला टच कर दिसेन, त्याला हात बी लगा दिसेन. मग काही टायमाची बाद जिन्नातांच्या बादशाह आला. जिन्नातची बादशाह विचारला की तू वडी कसा काय आला? त्यानं सांगला की मला गौसे आझमनं धाडला, सुबहान अल्लाह. बस इथला ऐकवाचा होता की जिन्नात सांगला की गौसे आझम, सरकार गौसे आझम, तर काय बात आहे, का बरं धाडला? मग त्यानं सांगला की हुजूर गौसे आझम पाशी मी गेला होता की हुजूर माई लेक छतवर गेली होती, छतून वापसच नाही आली. तर हुजूर गौसे आझम सांगला की जिन्नात उठायकन गेला, तर या ठिकाणावर जाय, असा जाय तसा जाय. मग जेव्हाही ऐकला तर जिन्नातच्या बादशाह सबन जिन्नात तर सांगायला लागला की हे हरकत कोणं केली तुम्हाला म्हणजे? तर जिन्नात म्हणायला लागला की हानं तर नाही केली आहे, अगे तपास करा की यानं कोण असं केली आहे. कारण की गौसे आझमनं धाडला तर बिलकुल ह्याच जगावरच्या ह्याच कबिल्याच्या कोणी जिन होईन. नाही तर गौसे आझम दुसरी ठिकाणी धाडतं, दुसरी जगा धाडतं. बाकी सरकार गौसे आझमनं अड्डी धाडला तर आपलीच इलाकातला तो, आपलीच मोहल्ला म्हणजे आपलीच मोहल्ला म्हणजे जिन. जेव्हा तपास लागवला तेव्हा तो जिन बी आला, न त्या लडकेल म्हणजे त्या पोरताल बी आणले. मग त्या जिन जो बादशाह होता जिन्नांच्या, त्यानं त्या जो बदमाश जिन होता त्याला कत्ल कर दिला, त्याला मात टाकला, न पोर त्यांची हवाले कर दिली. तर पता चालतो की जिन्नात जे राहतात ते शरारत बी करतात. ते यांपासून वाचत बी राहावा. हे शरारत करसेन, माणसाला ताल भियाडसेन, हे करसेन ते करसेन, त्रास देसेन. बाकी मी तीच सांगला ना, जर माणसापाशी अक्कल तो पाक साफ राहायला माणूस नमाजी पॉवरफुल, अरे तो त्याला जिन्नात त्याला भियाईन ना. म्हैस म्हणजे ताकद तर बाकी माणसा म्हणजे अक्कल ना. त्या म्हैस ताकदवर होईकन त्या माणसाला भी आली, गुच्चूप चालाली. ते ह्यो कमजोर माणूस एक म्हैस नाही कितल्या म्हैसीच्या लाला, एक म्हैस बी नाही ना. जो म्हैसीच्या राहणारा राहतो ना तो कमजोर राहतो. एक म्हैसची ताकद कितली राहता, बाकी तो 50 म्हैसीची चरावत फिरतो. तर असा माणूस जो अशरफुल मखलूकात, अशरफुल मखलूकात, तर माणूस पॉवरफुल राहायला पाहिजे. ते पॉवर कशी गुन्हाकारी नाही बोलते पॉवर, ते पॉवर येईन की तू नमाज पडाला, जिक्र कराला, कुराणची तिलावत कराला, रोज धराला, तर याकर माणूस पॉवरफुल बनतो. जिन्नात बी त्याला भियातात की नाही बो काय दुआ पडतील काय सुरत पडतील तर बस आमच्या तर खराब काम मग. आता जिन्नात का आपली आसपास राहतं ती, तर सांगणाऱ्यानं सांगला की
आपलं डवं त्यानं देखू नाही शकतंय, आपण म्हणजे इथली ताकद नाही. पण कधी अल्लाची हुकमकन कधी असा होला की आपण त्यानं देखू शकतं, तर आपली आसपास बी आपण जिन्नातच दिखायचं. कारण की जिन्नातांची तादाद कितली आहे, जिन्नातांची तादाद गैरीज आहे. जसा की जमिनीवर माणसा कितली येते, तर जिथल्या जमिनीवर माणसं आती त्या माणसांची 9 पट जास्त जिन्नात होती. त्या माणसांची 9 पट जास्त जिन्नात होती. तर अंदाजा लगावा की या धरतीवर जिन्नात कितली होती. ह्या तादाद म्हणजे यार जे खराब जीन होती, नापाक जीन होती, त्यांची तादाद, त्यांची संख्या गहरी आहे. अव्वल जीन होती त्यांची संख्या कम आहे. पाक जीन राहत होती तर पाक जगा राहत होती, मक्का शरीफ मंजार बी राहत होती, मदिना शरीफ मंजार राहत होती, दरगाहवर राहत होती, मस्जिदीन मंजार बी राहत होती. जेव्हा हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बारगाहमध्ये जिन्नात आलं, सांगा की हुजूर का मन मस्जिद नबी मंजार जे मदिना शरीफ मंजार जे मस्जिद नबी आहे, का हुजूर हमन मस्जिद नबी मंजार नमाज पढ़ू सकतन. तर हुजूरनं सांगला की बेशक पढ़ा. तेव्हा जिन्नात एक दूर दूरून जिन्नात येत मस्जिद नबी मंजार पडवालेत, कुणी ना पडत ते मस्जिद नबी मंजार नमाज पडवालेत. तर हुजूरनं त्यांना सांगला की तुम्हाला इत्तांनी दुरून येतं मस्जिद नबी मंजार नमाज पडवाल, तर तुमची नमाज फक्त अडी ना व्हाल. तुम्हाला पाक जगा देखा, तिकडं कधी मस्जिद होईन तर तिकडे नमाज पडत जा. तर मग ते नमाज पडायला लागला की आसपास जसे मस्जिद देखली तरी ते नमाज पडत. तर जिन्नात मस्जिद म्हणजे राहत होते. तर पता चालला की पाक जिन्नात पाक जगा राहत होती न मस्जिदीन मंजार बी राहत होती. तर मग याच्या उलट की पाक जिन्नात म्हणजे पाक जगा न पाक जिन्नात मस्जिद मंजार, तर नापाक जिन्नात कुठे, नापाक जिन्नात गंदगीन मंजार राहत होती. नाही भी बात है की नापाक जिन्नात जसा की बुतखाना समजतो ना, बुतखाना मंजार बी राहत होती. आता का जिन्नात गुमराह भी करू शकते ती, माणसाला बैकाव भी शकते ती, बेनमाजी बनावू शकते ती, काफिर भी बनावू शकते ती. तर हो, हे जिन्नात करू शकते ती. जसा की असा म्हणजे एक वाक्य आहे याची रिलेटेड कि हुजूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम चा दौर, हालांकि बेशक हर दौर तर हुजूरचाच आहे. तर मक्का शरीफ मंजार एक काफिर होता, त्याचे नाव वलीद. त्या वलीदपाशी एक मोठा बूत होता. जेव्हा हुजूरनं नबुवतचा ऐलान करला, लोकांना सांगला की बेशक अल्लाह तबारक व ताला एक, न अल्लाची सेवा कोणीच इबादतची लायक नाही, न मी अल्लाचा रसूल आहे. जेव्हा लोकांना इस्लामचा पैगाम दिला, हकचा पैगाम दिला की तुम्ही ह्या भूतांची पुढं जातं, न मुरादी धरतं, न त्यांची पूजा करतं. तर हे जे एक पत्थर चाहतो, एक दगडाचा बनेल, तो दगडाचा बनेल खुद मजबूर आहे. तो तुम्हाला तो काय बोलू नाही शकत ना, काय तुमची मदत करीन. तो खुद एक मजबूर आहे, कारण की दगड तो एक दगड ना. अल्लाह तबारक बेशक तो है की त्यानं दगडांताल पैदा करला, त्यानं दस्तताल पैदा करला, त्यानं सबताल पैदा करला. तर वलीद पास एक बूथ होता दगडाचा. तर एक दिन काय होला की तो बूथ बोलवा लागला, हरकत करावा लागला, बोलवा लागला. तो बूथ बोलवा लागला की नबी कोणी ते सांगतात ते की बूथ बोलना शकतंय, हा मन तुमच्या खुदा, मी तिया खुदा, मी बोलू शकता, मी ती मदत करू शकता. जेव्हा ही वलीदनं ऐकला तर गैरा खुश होला, गैरा खुश की बापरे, देख आज म्हणजे माबूत होता जी माबूद खुदा तो आज बोलाला. मग त्यानं प्लॅन केला की आता मी नबील त्याला बोलावतो ना, जे मुसलमान बनलं ते त्याला बोलावतो ना, पुरी मक्काची लोकांना बोलावतो, म्हणजे जे काफिर ते मुसलमान सब्बान बोलावतो मी आता त्यांच्या सामने माबूत निकाळीकन दिखाडतो की देख माबूत बोलतो बी. मग त्यानं दावत दिली सबांता, पुरं लोक आलं, मुसलमान बी आलं, म्हणजे साहबी बी आलं ना, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बी आलं. तेव्हा त्यानं ती बूथ काढला वलीदनं, ती बूथ काढला पत्राच्या दगडाच्या न, त्याला बोलवायला सांगला. मग तो बूथ बोलवायला लागला. तो बूथ काय बोलला की बेशक अल्लाह तबारक व ताला एक, अल्लाहची सेवा कोणीच इबादतची लायक नाही. हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचे सच्चे रसूल होती, जे दीन ते लिखन आलं, जे ते दावत द्यायला, जे पैगाम द्यायला, ते पैगाम हक, त्यांची बात ऐक जा. जेव्हा ही ऐकला तो वलीदनं ती बूथ उखलला ना, जमीन फेकी मारला, अदळी मारला, तुकडं कट टाकलं त्याच्या. जेव्हा हुजूर घरं गेलं, मग हुजूरची बारगामध्ये जीन आला. असं आला की हुजूर बात अशी होली होती की वलीदचा जी बूथ होता त्या बूथ म्हणजे अरे काफिर जिन घुस गेला होता. तर तो काफिर जिन तुमची खिलाफ चालाय, तुमच्या जे मिशन होतं मिशनची खिलाफ चालायला, तो लोकांना गुमराह करता, लोकांना काफिर बनावत होता, न कुफ्रवर त्यांच्या अकिदा पुख्ता बनावत होता. पण मी मुसलमान जिना मला बर्दाश्त नाही होला. तर मी त्यापाशी गेला ना, आमची दोन्हींची लढाई होली. पण मी इमानवाला होता, माझ्यापाशी ताकद होती, न त्याला कत्ल कट टाकला, त्याला मात टाकला मीनं.
मग मी त्या बूथ म्हणजे घुस गेला न मग मीनं पैगाम दिला, जे तुमचा पैगाम सुबहानल्ला. त्यावर पता चालतो की हे जिन्नात जे सर्कस जे बदमाश जिन्नात राहते ते माणसाला गुमराह बी करतात, ते अकीदा खराब बी करतात, ते लोकांना सही अकीदापासून दूर करतात ते. आता जसा की वाळा महिन्यात कोणाचा इंतकाल होतो, कोण माणूस मरी जातो, तर आपण ह्याच बाता ऐकायला भेटतात की हवभोत होता आला होता, त्यानं तर भांड्या फेकल्या, त्यानं तर थाई फेकली, त्यानं गल्लास फेकला, त्यानं नळ चालू करला आणि त्यानं दरवाजा ठोकला होता. ह्या बाता होतच राहते ते. तर यावर घरी गोर करवाची बात यावर न गोर बी करज्या. आता नेक माणूस कद्या इंतकाल करी गेला, मरी गेला, जेव्हा तो कब्र मंजार जातो तर ते कब्र त्या नेक माणसासाठी जन्नतची बगीचा मंजारला एक बगीचा बन जातं. मग तो त्या बगीचा मंजार आराम कन जपतो, जसा की हदीस मंजार की जपी जाय. आणि मग जेव्हा तो जपतो न जेव्हा तो उठीन तर कयामतची दिनच उठीन तो, म्हणजे जेव्हा मैदानी मैशर राहीन तवाच उठीन तो. तर नेक माणूस तर अल्हम्दुलिल्लाह तो तर जन्नतची बगीचा मंजार. आता जो गुन्हागार किंवा काफिर मरला मग तो आत्महत्या करी मरे, कसा बी मरतो, तो कद्या मरी गेला तो गुन्हागार. मग जसा की नेक माणसासाठी नेक माणसासाठी कब्र जन्नतचा एक बगीचा, तसाच जो बदमाश माणूस, खराब माणूस, गुन्हागार, काफिर, त्यासाठी जे कब्र आहे ना ते कब्र जहन्नमची कोठडी म्हणजे एक कोठडी आहे. जहन्नमची एक कोठडी म्हणजे ते, तरी त्याला अजाब दिला जातो, तरी त्याला इच्छू चावतं ती, जनावरा चावते ती, तरी त्याला आगीचा अजाब होतो, त्याला फरिश्त मारतं ती, तो कैद राहतो तरी. आता तो तरी कैद हा नडी ह्या सांगायला होती की नाही तो तर आला होता, म्हणजे तो छुट्टी काढी आला होता की थांबा जरा मला थोड्या 4-5 घंट्याची छुट्टी दे द्या किंवा एक दिनाची छुट्टी दे द्या, जरा त्या भिवाडीकडे येतो. तर हे आपल्यावर गौर करायला पाहिजे ना. नेक माणूस येऊ शकत तो जन्नत म्हणजे सुबहानल्लाह ना, तो खराब येऊ शकतात. तर मग ही कोण करतो हे हरकत. तर गहऱ्या बातात जुट्ट्या बी राहू शकते ती, काही लोक जोड बी बोलतात ती, तर आणि काही लोकांचा असा वहम राहतो, वहम म्हणतात ती ना, ते वहम बी राहतो. आणि काही बाता सही बी राहू शकते ती. सही असे की जे जिन्नात राहतं ती बदमाश जिन्नात, ते अशी हरकत करतात, ते अशी बदमाशपणा करतात ते. पण कोणी माणसाचा इंतकाल होई गेला त्यांचं पण मालूम राहतो, ते वाळा महिलात राहतं ते जिन बी, त्यांचं मालूम राहतो. मग ते वाळा महिलात राहिरायकन आपण संग राहिरायकन आपली भाषा बी शिकतात तिथे. मग त्याच बोली म्हणजे बोलवाच्या, हे करवाच्या, ते करवाच्या. मग माणूस काय करतो की अरे अशी बात का, तो आला होता का, मग त्याच्या अकिदा म्हणजे इकडं कट टाकतं ते, अकिदा चेंज करते ते. आपला अकिदा काय पाहिजे होता की तो कब्र मंजार, तो आलमे बरजक मंजार, तो तकडं, पण आपला अकिदा चेंज कर दिला की नाही तो आला होता, ते बाई आली होती, ती मरेल बाई आली होती, तो आला होता, नाही करला तर ती करला. तर ह्या बातापासून आपण दूर राहायला पाहिजे. हे गुमराही आहे, या गुमराहीपासून आपण दूर राहायला पाहिजे. हे सब जिन्नात असे कामा करत राहतात ते. आता का जिन्नात कोणाची शक्ल मंजार बी येऊ शकतो, माणसाची शक्ल मंजार, बाईची शक्ल मंजार, किंवा जनावरांची शक्ल मंजार, कुत्राची शक्ल मंजार, तर बेशक येऊ शकतो. नाही आला बी है, हदीसीन मंजार बी है की हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला होता आपले साहबाला की काही जिन्नात होती जे मदिना शरीफ मंजार आलं होती आणि त्यांना जनावरांची म्हणजे सापांची शक्ल इख्तियार करली आहे, तर एहतियात करजा आणि त्यांना मार्जन आहे. तर हे सापांच्या ऐतरामसाठी नाही, बल्कि की बो आपली आधी कोणी अव्वल जो जीन होती त्यांच्या कत्ल नावी जाय, तर हे हदीस बी भेटतं. आता काय जिन्नात माणसाच्या कत्ल बी करू शकतं ती. तर ही बी एक वाक्य भेटतो की एक साहबी रसूल हुजूरचे साहबी, त्यांचे नाव हजरत साद बिन उबादा रदियल्लाहु ताला अन्हु. हे चाललं होतं, रातचा टाईम होता, एक विरान जगा होती, आणि त्यांच्या जेव्हा पेशाबची त्यांना हाजत होली पेशाबची, तर ते पेशाब करायला गेलं न त्या ठिकाणी एक सुराख होता, म्हणजे सुराख समजतो ना, एक नय्या होता, म्हणजे बारीक नय्या. त्यांना काय केलं, त्या सुराख म्हणजे त्या नय्या म्हणजे त्यांना पेशाब करला. आता ती जी नय्या होता ती सुराख होता, ती जिन्नातची इवाचा रस्ता होता, म्हणजे जिन्नातच्या जे घर होता ना त्या घरालोक जे आहे ते रस्ता, म्हणजे त्या नय्या म्हणजे ती रस्ता होता. आता जिन्नातच्या इवाच्या घरात यांच्या पेशाब करवाच्या, तर जसा जिन्नात याला यांनी पेशाब करला तर जिन्नात त्याला बर्दाश्त नाही होला, न जिन्नातने त्यांच्या कत्ल कर टाक, त्यांना म्हणजे शहीद करी टाकेल. तर जेव्हा साबीर रसूल होतं त्यानं पेशाब करला,
मग तेव्हा त्यांची पाठ न त्यांच्या अंग दुखवायला लागला, मग ह्याला तळपवायला लागलं, ते तरी शहीद बी केलं. मग त्यांची संघाला जे काय साथी होतं त्यांनी देखला की काय होला काय होला, तर त्या बोसकामध्ये त्या नय्यामध्ये त्या सुराखमध्ये आवाज आले की यांना मावर पेशाब करला, मीने यांच्या कत्ल कर दिला. तर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला की वो जी नय्या जी सुराख राहतो तकडं जात बी ना जा, न तडी असं पेशाब ना करत जा. कारण की अक्सर जे सुराख जे नय्या राहतं ती ना, हे जिन्नातांची घरांचे रस्ते राहतं ते, तर जिन्नात म्हणजे कत्ल बी करू शकतं ते. तर आपण जे वाचिकन राहायला पाहिजे त्यांच्या कत्ल कसा ते बिमारी बी फैलावू शकतं ती. आता कोण व्हायरसच्या नाव दिला असा तसा, तर असं बी ते करू शकतं ते, शरारत बी करू शकतं ती. आता का जिन्नात आपली घरामध्ये बी राहतं ती, तर जसं की नापाक जिन राहतो तो गंदगीमध्ये राहतो. आता घरात लेट्रिन वगैरे बाथरूम संडास तरी बी राहतो. अशी बात नाही की वो जायज नाही, बेशक बनाव जा. बाकी याची एक दुआ या संडासताल चलन आपण कुठे चलन. आता आपण संडासताल जर जाणार घरामध्ये काय गुढी बाहेर अंगणकडे बी जाऊन तर संडासताल जाणार मग तरी आहे ना जिन्नात त्याची दुआ राहतं. असा की वो अल्लाह माइनी औज़ु बिका मिनल खुब्सि वल खबाइस. अगर आपण दुआ याद नाही तर कम से कम इतला तर सबन यादच राहतो की आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. जैसा कि वो मतलब अर्थ की परवरदिगार मी या शैतानपासून पनाह माग. हां, तर ही तर सबान याद राहतो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. काय बी अवल काम करायला तर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम म्हणवाचा की परवरदिगार ती नावापासून सुरू करायला, अल्लाह के नाम से शुरू. तर ही सबान याद राहतो, तर ही म्हणत जा आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम 10 वखत कधी आपण पडलेला. तर हुजूरची हदीस आहे की ज्यानं 10 वखत आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पडला तर अल्लाह तबारक तआला त्याची हिफाजतसाठी एक फरिश्ता मुकर्रर कर देतो. आणि दुसरा की वो हर माणसासंग एक जिन राहतो आणि एक फरिश्ता राहतो. जेव्हा लेकरू पैदा होतो, जसा लेकरू पैदा होतो तो अल्लाह तबारक तआला त्याच्या संग एक फरिश्ता मुकर्रर कर देतो. तो फरिश्ता भलाईची दावत देतो, भलाईकडे त्या माणसाला बोलावतो. जेव्हा कवा का अव्वल खयाल बी तर ती अव्वल काम करू भूमी, अव्वल बन जाऊ, ते जे खयाल येतं ते किंवा जीव म्हणतो अव्वल कामा करवाच्या, तर तो जो फरिश्ता राहतो आपण संग, तो आपण मरून तडलोक राहीन, तो फरिश्ता आपण ताल भलाईकडं अव्वल कामांकडे बोलावत राहतो. तसाच जो शैतान तर शैतान आपण संग जसं आपण पैदा होतो तर शैतान आपण संग एक जिन्नात खबीस जिन्नात नापाक जिन्नात लगायत होतो, म्हणजे एक शैतान आपण संग लगायत होतो. तर त्याचं नाव काय आहे हमजाद. तो आपली संगत राहतो हमजाद. मग आपण गुन्हाकडे जातं, आपण बुऱ्या कामा करतात, वाईट कामा करतात, खराब कामा करतात, तर हे तो जो हमजाद राहतो, जो आपण संग जो जिन राहतो ह्यो कंटिन्यू आपण संग राहतो. तसाच आपण पॉवरफुल बनेल पाहिजे की आपण हमजादून बी आपण पॉवरफुल आहात. तर जर आपण नमाजपासून दूर राहायला आहान, जर आपण गुन्हा करायला आहान, नेकीपासून दूर आहान, तर हे बातची फुल गॅरंटी है की जो हमजाद जो आपण सांगायला जो जिन है जिन जो हमजाद, तर तो इतला ताकदवर बनी गेला की बस तो आपणवर हावी होई गेला. आता तो आपण संग काय बी करू शकतो, तो आपण संग काय बी करू शकतो. जर तो ज्यानं आपली नमाजसारखी नमाज ज्यानं आपली नमाज छोडाय दिली, जो आपण त्याला नमाज कन लगू ना दिलाय, जो आपण त्याला नेकी ना करू दिलाय, तो काय ना करू शकत. तर यासाठी आपण नमाज पडेल पाहिजे, आपण पॉवरफुल बनेल पाहिजे. जेव्हा हुजूरने हे बात सांगली होती तर सहाबायकरांना विचारला होता की हुजूर का तुम्हां संग बी मग जिन, का तुम्हां संग बी तो हमजाद. तो हुजूरने सांगला की बेशक माँ संग बी ह, पण तो मुसलमान बनी गेला. सुभान अल्लाह. माँ संग बी ह पण तो मुसलमान बनी गेला. माई संग राहिरायकन, माय किरदार देखीकन, माय अखलाक देखीकन, माय स्वभाव देखीकन, माई नेकी देखीकन, सुभान अल्लाह, माँ बाता ऐकीकन तो मुसलमान बनी गेला. सुभान अल्लाह. ते हे जिन्नातांची बात गहऱ्या बाता थी, पण बात मग गहरी लंबी चली जाए, तो ह्या बातांवर अमल कर जाए. जिन्नातांना जर बी शादी होती ती, जिन्नात बी लेकरा पैदा करत होती, जिन्नात बी मरत ती, तर बेशक त्यांच्या मामलात बी ती जे त्यांची बी एक फॅमिली राहतं, ते बी शाद्या करत होती, त्यांच्या बी लेकरा होते ती आणि ते बी मरत होती. तर जसा आपण मरतन, आपण म्हणजे रग कोणी अवल माणूस नेक माणूस तो जन्नतमध्ये जाईल, जो खराब गुन्हागार जो काफिर तो जहन्नममध्ये जाईल. तसा त्यांसाठी बी तीच कानून, हीच कानून म्हणजे कद्या अव्वल पाक जिन ह मुसलमान जिन ह तर तो जन्नतमध्ये जाईल, त्यांची जन्नत अलग. आणि जो कद्या खराब जिन ह नापाक जिन काफिर जिन तो जहन्नममध्ये जाईल. हजरत बहलोल दाना जे एक मस्तान टाईपचे बुजुर्ग होतं, मजजूब होतं, दिवानं होतं, त्यानं जेव्हा एक माणूस आला ना प्रश्न करावा लागला. प्रश्न काय ऐतराज म्हणजे काय करावा लागला तो,
ऐतराज ही होता त्याच्या की अल्लाह ताला म्हणतो की जिन्नात ताल मी जहन्नममध्ये टाकीन न जहन्नमची आग येत बाईन. तो माणूस हसवायला लागला, ऐतराज करिकन की जिन्नात भी आगीपासून बनला न जहन्नम म्हणजे बी आग. तर हे कोणती बात आहे की जो जिन्नात आगीपासून बनला तो खुद आगीच्या न त्याला जहन्नमची आगपासून कसं काय तकलीफ येईन, न जहन्नमची आग कन त्याला सजा भेटेन. तेव्हा हजरत बहलोलदानानं एक माटीच्या ढेकावलेला न फट्टा देण्यात हे डोईत मारला. तो माणूस तैंबवायला गेला, बोंबलवायला गेला. म्हणला काय दिवाना माणूस आहे की यानं मला तर फत्तर मार दिला. हजरत बहलोलदाना म्हणतात ती मीनं तुम्ही जी प्रश्न केला होता त्या प्रश्नाचा उत्तर दिला. उत्तर दिला, असा उत्तर दिला. कारण की त्या प्रश्न काय होता की जिन्नात आगीपासून बनला न जहन्नम म्हणजे बी आग. तर अल्लाह ताला जहन्नमची आग कन कसा काय आगीची जिन्नात ताल अजाब देईन. तर मीनं ती उत्तर दिला, तो बी मातीच्या बनला आणि हे ढेकाव बी मातीचा होता. तो बी मातीच्या नाही, ढेकाव बी मातीचा होता. ही मातीच्या ढेकाव मीनं मातीची माणसाला एक जोरात फट्टा देण्या मारला, तो तैंबी उठला. अरे जल तूर कारण तकलीफ होऊ शकतं माटीकन तू खुद मातीच्या, तर त्याला बी तकलीफ होऊ शकतं. त्यासाठी ऐतराज नाही करवा. अल्लाह तबारक तालाच्या जी कानून आहे ते बेशक त्यावर इमान आणवा. कुराण हदीसच्या ज्या बाता ती त्यांवर इमान आणवा.